मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गाच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील धुळे ते नरडाणा या रेल्वे मार्गाचं काम सुरू झालं आहे। मात्र हे काम करत असताना पुलाच्या कामासाठी तहसीलदारांच्या आदेशाने वडजाई शिवारातील अनवर नाला काठावर असलेल्या गट क्रमांक 191 मधून माती उचलण्याचा आदेश दिला। मात्र कंपनीने वडजाई गावातील रहिवासी असलेल्या शेतकरी आनंदा कृष्ण शिंदे यांच्या पिंपरी शिवारातील गट क्रमांक 104 मधून मोठ्या प्रमाणात माती उचलल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता उत्खनन केल्याने शेतकरी चांगले संतप्त झाले आहे। याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली असता याबाबत कंपनीचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष गटाची पाहणी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तोंडी आदेशाने या भागातून उत्खनन करण्याचं सांगितलं असल्याचा आरोप केला आहे। त्यामुळे कुठलीही परवानगी न घेता शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी मोजणी करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। मात्र ही पाहणी करत असताना महसूल विभागाचा कुठलाच अधिकारी नसल्याने सोमवारीच शेतकऱ्याच्या शेताच्या नुकसानीची मोजणी केली जाणार आहे। प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा संबंधित रेल्वे अधिकारी व त्यांना तोंडी आदेश देणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आनंदा कृष्ण शिंदे या शेतकऱ्याने केली आहे। वडजाई गावाचा आनंदा कृष्णा शिंदे, गट नंबर 104 पिंपरी शिवार, इथं रेल्वेचं काम चालू आहे। तहसीलदार साहेबांनी यांना माती काढायला सांगितली। वडजाई शिवारमध्ये 191 मधून वडजाई शिवारमधून काढायला सांगितले। त्यांनी 104 गट नंबर 104 मधून काढताय स्वतः माझ्या शेतीमधून, हे दिसते इथं। आणि पिंपरी शिवारमधून खोदताय, पिंपरी शिवार गट नंबर 104 मधून खोदताय। यांना 104 मध्ये नाही सांगितलं, 191 मधून वडजाईमधून खोदताय। आणि माझी 104 शेतीला 1 किलोमीटर 1.5 एकर खोदून टाकलं आणि समोरच्या लोकांचं जरासं बी खोदलं नाही। फक्त माझं महार आणि भील लोकांचं जे बी आहे ते खोदून टाकायचं आणि भरून टाकायचं। रेल्वेवाल्यांचं ते काम केलंय। कॉन्टॅक्टवाला नोटीस नाही, मला सांगितलं नाही, तलाठी नाही, सर्कल नाही। तलाठी सर्कल यांनी चिरीमिरी घेऊन यांना रस्ता दाखवून यांनी सगळं हे दाखवून आणि एक खोदायला लावलं। त्यांच्याकडून पैसे घेऊन ही बोटाने दाखवून दिली जमीन आणि त्यांना एक खोदायला लावलं। त्यांनी पैसे वगैरे घेऊन घेतले। 4 दिवसापासून फोन करतोय, ते सांगतात, तलाठी सांगतो मला 191 मध्ये वडजाईला खोदायला लावलंय आणि सर्कल नाना सांगताय मी 191 मध्ये वडजाईला सांगताय। आणि आमदार स्वतः मला भेटून तलाठीकडे गेलो। आमदारनी सांगितलं की यांचं काय आहे बघा। तर सर्कल सांगतो मला यांना 191 मध्ये वडजाईला खोदायला लावलंय आणि हे पिंपरी शिवार गट नंबर 104 मध्ये का खोदताय। माझा जो शेती खोदलेली आहे ती पूर्ण भरपाई भरून द्यावी। रेल्वेवाले जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी जे केलेलं आहे काम हे पूर्ण भरपाई करून द्यावी, ही माझी नम्र विनंती। यांनी जर माझी भरपाई नाही केली तर यांच्यावर गुन्हा दाखल होईल। एकीकडे आसमानी व सुलतानी संकटाने शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे मात्र मनमानी करणाऱ्या रेल्वेचे अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणून नुकसान भरपाई करण्याची मागणी शिंदे या शेतकऱ्यांनी केली आहे। या प्रकरणी महसूल प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।